हॅलो, नमस्कार मित्रांनो. सॅम घोडके चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, एक नवीन अपडेट आलेली आहे, जे की सांख्यिकीच्या पाठीमागे व्हॅकन्सी आल्या होत्या. तर त्यामध्ये त्यांच्या एक्झाम पण झाल्या, जे की IBPSनं कंडक्ट केलं होतं. तर त्यामध्ये पोस्ट तर तुम्हाला माहितीच असेल, खूप चांगल्या व्हॅकन्सी होत्या. दिवसापासून सगळी मुले वाट पाहत होती, की रिझल्ट कधी लागेल, कधी लागेल. तर फायनली त्यांचा रिझल्ट लागला आहे. तर त्याचा रिझल्ट तुम्ही घरी बसून कसा बघू शकाल, हे सर्व डिटेल्स आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर स्टार्ट करण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण असे इम्पोर्टंट व्हिडिओ सतत तुम्हाला ह्या चॅनलवरती भेटत राहतील. तर चला सुरू करूया. पदभरती 2023 या बटनावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. या लिंकवरती तुम्हाला ओपन व्हायचं आहे आणि ह्याची जी वेबसाईटची जी लिंक आहे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. ह्याची वेबसाईटची लिंक आहे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर डिस्क्रिप्शन बॉक्सवरून डायरेक्ट तुम्ही हे वेबसाईट ओपन करू शकाल. तर वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला पदभरती 2023 तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे ह्या लिंकवर. या लिंकवर आल्यानंतर तुमच्यासमोर असा पूर्ण डिटेल्स येऊन जाते. आता पुस्तक सगळ्याची एक्झाम झाल्या होत्या त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन इथे आलेली आहे, की कोणत्या-कोणत्या एक्झाम झाल्या आणि कधी-कधी एक्झाम झाल्या त्याची इथं डिटेल्स तुम्हाला बघू शकता आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला इथे समोर वरी बघू शकता. सहाय्यक संशोधक अधिकारी यांचे इथं रिझल्ट लागला आहे. तर सहाय्यक संशोधक अधिकारी तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यांचा रिझल्ट बघण्यासाठी, की यामध्ये किती-किती या मुला एवढ्या जणांचं सिलेक्शन झालं आहे. तर तुम्ही ते बघू शकता. तर हे त्यांनी डायरेक्ट ह्या असं नाही दिलेलं मार्क्स वगैरे डायरेक्ट ज्या मुलांचं सिलेक्शन झालं आहे, तर त्यांच्यासाठी PDF दिला आहे आणि डायरेक्ट त्यांना DVसाठी बोलावलं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर तुम्ही हे बघू शकता याची PDFची जी लिंक आहे, मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो. नक्कीच तुम्ही टेलिग्राम चॅनल आपलं जॉइन करा, ज्या की त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन करू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता, हे IBPSनं रिझल्ट लावलेला आहे. त्यामुळे हे असं त्यांनी PDF डायरेक्ट दिलेली आहे. तर या PDF मध्ये तुमचं नाव असेल तर नक्कीच चेक करा. आता आपण सगळ्यात जास्त व्हॅकन्सी होत्या त्या पोस्टबद्दल बघूया. आवश्यक आवश्यकसाठी खूप जागा होत्या, तर तुम्ही बघू शकता. तर त्यांच्यासाठी डायरेक्ट इथं दिलेलं आहे, की कागदपत्र पडताळणी यांच्यासाठी. तर सिम्पली तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पूर्ण त्यांचं परत एकदा पूर्ण डिटेल्स येऊन जाईल. ज्यांचं सिलेक्शन झालं आहे, त्यांचं पूर्ण डिटेल्स यामध्ये आहे. त्यांचं नाव आणि त्यांचं नंबर्स वगैरे ज्यांचं सिलेक्शन झालं आहे. तर सिम्पली तुम्हाला फाइंड करण्यासाठी इथं 3 डॉट्सवर क्लिक करायचं आहे आणि इथं फाइंडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर जे बी तुमचा रोल नंबर किंवा नाव इथे टाकून पाहायचं. मग तुमचं ह्याच्यामध्ये असल्यानंतर तुम्हाला ते दाखवेल समोर, हायलाइट होईल ते. जे तिसरं पद होतं सांख्यिकी सहाय्यक, तर त्याचा पण तुम्हाला बघण्यासाठी सिम्पली त्याच्यावर पण क्लिक केल्यानंतर त्याची पण PDF तुमच्यासमोर येऊन जाईल. तर या PDFमध्ये तुम्ही चेक करू शकाल तुमचं. तर याची पण लिंक तुम्हाला Telegramमध्ये भेटेल. तर तुम्ही नक्कीच बघा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल मी एक नवीन व्हिडिओ काही दिवसामध्ये घेऊन येईल. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन द्यायची होती. तर हे तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल, तर ह्या ह्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण असे इम्पोर्टंट्स इन्फॉर्मेशन तुम्हाला सतत या चॅनलवरती बघायला भेटेल. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही पण कोणता पार्ट चांगला वाटला असेल, तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल, तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. आणि ज्या मित्रांनी तुमच्या एक्झाम दिली आहे सांख्यिकीची, तर तुम्ही त्यांना हे व्हिडिओ शेअर करू शकता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.